ना तलवार की धार से, ना गोलियों की बौछार से बंदा डरता है तो परवरदिगार से। जानी परवरदिगार से। जानी माझा पुढल्या महिन्यात जानी बड्डे जानी। जानी माझ्या बड्डेला मी नायकीने आणणार आहे जानी, नायकीने आणणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी राजकुमारचा आवाज काढणार आहे। तर राजकुमारचा आवाज काढून मी तुम्हाला हसवणार आहे। तर बघा, राजकुमार त्याचा बड्डे आलेला असतोय। तर बघा, बड्डेला राजकुमारला नायकीने आणायचा। तर नायकिनीचा राजकुमारला लई नाद असतोय। तर बघा राजकुमार कशी कशी तयारी करणार आहे ती मग बघा। जानी मला पहिल्यापासून नायकिनींचा लय नाद आहे जानी। तुला तर माहितीच आहे, कुठं आपल्या गावात एखाद्याचं लग्न असल्यावर जानी मी सगळ्याच्या पुढं असतो जानी। मला कळलं ना जानी, वरातीत नायकिनी जानी तर मी एकटा जातो जानी, चलत जातो। पण जानी नादच मी पुरा करीत असतोय जानी। माझा नाद करायचा नाही जानी, इतका मला नायकिनीचा नाद आहे जानी। तुला पण नाद आहे जानी, पण तुझ्याहून जास्त मला लई नायकिनीचा नाद आहे जानी। जेवणात नायकिनीचा नाद जेवणात पाहिजे जानी, नायकिनीशिवाय मजा नाही जानी। जानी मला एकदा असंच कळलं होतं जानी, शिंदे वस्तीवर कुणाची तरी वरात आहे जानी। तर मी जानी मधल्या रस्त्यानी बिगर चपलीचा तसाच गेलो होतो जानी। आणि मधल्या रस्त्यानी अंधारा कोंधारात जानी एकटाच गेलो होतो जानी। आणि त्या रस्त्यानी रातच्याला जानी 9 वाजता गेलो होतो जानी। आणि त्या रस्त्यानी जानी भूताख्याताचं लय भ्या वाजतंय जानी। पण तरीसुद्धा जानी मला घालायला चप्पल नव्हती जानी, मला चप्पलच घावना जानी। पण तरी मी बिगर चपलीचा नायकिनी बघायला गेलो होतो जानी। म्हणजे एवढा मला नायकिनी बघायचा आणि नायकिनींचा जानी एवढा नाद आहे जानी। जानी सगळ्याला नाद पाहिजे जानी, नायकिनींचा सगळ्याला नाद पाहिजे जानी। जानी जानी मी गेलो होतो ना शिंदे वस्तीव जानी, तर तिथल्या जानी नायकिनी एकच नंबर होत्या जानी। माझ्याकडे नुसत्या तिरक्या नजरेनी जानी नायकिनी बघत होत्या जानी। मला वाटतंय जानी मी आधीच दिसायला पण जरा याडा वाकडाय जानी, पण माझ्या डोक्यात असं आलं जानी की ही नायकीन कस काय बघती माझ्याकडे जानी। पण मला परत वाटलं जानी या नायकिनीला मी आवडत असन जानी, कारण जानी ती नायकीन माझ्याकडे लय बघत होती जानी। तिने माझ्याकडे बघितल्यावर जानी मला लय भारी वाटायचं जानी। आणि माणसं कोणचं पण त्या नायकिनीनी माझ्याकडे बघितल्यावर माणसं कोणचं पण लगेच माझ्याकडे बघायची जानी। त्यांना वाटायचं ही येडं वाकडंच आहे दिसायला, ह्याचं डुकरावणी तोंड आहे जानी, माकडासारखं दिसतंय जानी। आणि ह्याच्याकडं नायकीन कस काय बघती जानी, त्यांना सुद्धा जानी आश्चर्य वाटलं असेल जानी। पण काय पण म्हण जानी, ती नायकीन
माझ्याकडे लय बघत होती जाडी, लयच बघत होती जाडी. जाडी इतका आपण डेंजरस जाडी. जाडी माझा जाडी नाद करायचा नाही जाडी. तुला वाटत असन जाडी आईला ही काळ जाऊनच आहे, पण जाडी माझा अजिबात नाद करायचा नाही जाडी. जाडी बरं जाऊ दी जाडी, पण मी काय म्हणतोय, माझ्या बड्डेला जाडी मी नायकिनीच आणणार आहे जाडी. आणि मला जाडी ज्या शिंदे वस्तीवरच्या जाडी जी नायकीन आवडली होती जाडी, तिला तर मी फिक्सच आणणार आहे जाडी. होईन तिथं होईन जाडी, जाऊ दे पैसा पाणी, पण जाडी मी नादच पुरा करणार आहे जाडी. जाऊ दे पैसा जाडी, पैसा आज आहे उद्या नाही जाडी. मजा बिजा करून घ्यायची जाडी, पण जाडी मी माझ्या बड्डेला नायकिनीच आणणार आहे जाडी. जाडी मी माझ्या बड्डेला जाडी, मला वाटतंय जाडी 4-5 का व्हायला नायकिनी आणावाच जाडी. जाडी मला पोरं पण म्हणत होती जाडी, राजकुमार तात्या जाडी तुमचा बड्डे जवळ येतोय, नायकिनी बैकिनी आणि आणा जाडी, असं मला पोरं म्हणत होती जाडी. त्यामुळं मला पण वाटतंय जाडी नायकिनी 4-5 नायकिनी आणाव जाडी. कारण जाडी बड्डे वर्षातून एकदाच आहे जाडी. पैसे गेलं म्हणून काय होत नाही जाडी. आज पैसे जात्यात जाडी, पण उद्या जाडी परत पैसे येत्यात जाडी. पण जाडी मजा घ्यायची जाडी, पैसे तर काही जात असत्यात जाडी. पैशाचं कवर धरून बसायचं जाडी, मजा हजा करायची जाडी. जाडी तू आपण यायचं सगळं जाडी, आपण दोघं जायचं आणि नायकिनी बुक करायच्या जाडी. कळलं का जाडी? जाडी असाच मी जाडी कुणाच्या तरी वरातीत गेलो होतो जाडी. मला कोणीतरी वरातीत नेलं होतं जाडी, तर मी जाडी तिथं गेलो जाडी. तिथं पण जाडी नायकिनीच होत्या जाडी. एक जाडी हिरव्या साडीत एक नायकीन होती जाडी, लय भारी नाचायची जाडी. कांबराव हात देऊन लय भारी नाचत होती जाडी. जाडी मला ती नायकीन लयच आवडली जाडी. आणि मी जाडी 1000 रुपये नेलं होतं जाडी. म्या नायकिनी उडवायला जाडी 1000 रुपये नेलं होतं जाडी. पण जाडी ती नायकीन लयच भारी दिसायला होती, कतई जहर दिसायला होती जाडी. जाडी ती पण माझ्याकडे जाडी लयच बघत होती जाडी. आणि मी पण जाडी असं पैसे घेऊन तिला दाखवायचो जाडी. मग काय जाडी ती लगेच माझ्याकडे आली जाडी. लगेच म्या जाडी पैसे उधाळलं तिच्यावर जाडी. तिला जाडी माझ्यापाशीच नाचायला लावलं जाडी. जाडी तिला म्या गालाव चापट हाणायला लावली जाडी. स्वतःच्याच गालाव जाडी चापट हाणायला लावली जाडी. तर जाडी लय भारी वाटलं जाडी. त्या नायकिनीनी पहिल्यांदाच जाडी चापट हाणलेली लयच भारी वाटलं जाडी. सगळं पैसे जाडी 1000 रुपये होतं जाडी. ती सगळं पैसे सगळं म्या उडवलं जाडी.
त्या एकाच नायकीने उजाडी. म्हणलं पैशाचं काय जाडी, पण दिसायला पण एकच नंबर होती जाडी ती नायकीन जाडी. जाडी आजपर्यंत म्या जाडी जडला ज्या ज्या पोरींना म्या प्रपोज केला जाडी, त्या पोरींनी मला उरपाट्या हाताची कानाखाली हाणलेली जाडी. पण जाडी त्या नायकिनीने मला लई प्रेमाने जाडी अशी 4 बोट कानाखाली हाणलेली जाडी. त्यामुळं जाडी मला लईच भारी वाटलं जाडी. 1000 रुपये गेलेलं सुद्धा मला जास्त काय त्या 1000 रुपयाचं तळतळ वाटली नाही जाडी. जाडी एवढं त्या नायकिनीने मला प्रेमाने हाणलं होतं जाडी. पण काय पण म्हण जाडी, माझं 1000 रुपये गेलं. पण जाडी मला रात्रभर जाडी घरी आल्यावर मला जाडी रात्रभर काय झोपच आली नाही जाडी. सारखी ती नायकीन मला आठवत होती जाडी. आणि तिने मला 4 बोटांनी जाडी मला हाडलेलं जाडी कानाखाली, ती पण प्रेमाने जाडी. त्याचं पण मला लई भारी वाटत होतं जाडी. रात्रभर जाडी मला काय झोप आली नाही जाडी. सारखी मला तीच नायकीन आठवायची जाडी. जाडी मला लई जाडी नायकिनींचा नाद आहे जाडी. मला लई नायकिनी बघायला आणि पैसे उडवायला जाडी लई आवडतं जाडी. मला नायकिनी बघून झाल्यावर जाडी रात्रभर 2-2 दिवस जाडी करमत नाही. 2-2 दिवस जाडी माझ्या ध्यानातून नायकिनी काही जात नाही जाडी. जाडी माझ्या बड्डेला जाडी मला वाटतंय माझ्याकडून पैसे कमी पडत्यान जाडी. त्यामुळं जाडी कुणाकून तरी उधार पाधार नाहीतर जाडी व्याजाने का होईना जाडी मला वाटतंय पैसे घ्यावा जाडी नायकिनीसाठी जाडी. जाडी माझं लय दिवसापासून स्वप्न होतं जाडी की माझ्या बड्डेला जाडी नायकिनी आणावात जाडी. लय दिवसापासून माझं जाडी स्वप्न होतं जाडी. आणि ती स्वप्न जाडी मी माझ्या बड्डेला पूर्ण करणार जाडी. जाडी पण मी माझ्या बड्डेला जाडी नाद पुराच करणार जाडी. जाडी शिंदे वस्तीवरची एक नायकीन आणणार जाडी. आणि जाडी तुझ्या चॉईसची एखादी बघ जाडी. दोघांच्या चॉईसच्या जाडी 4-5 जाडी नायकीने आणू जाडी. पण जाडी नादच पुरा करू जाडी. जाडी जाडी म्या बड्डेला जाडी नायकीने आणल्यावर सगळीजण जाडी मला सगळीजण नवजित्यान जाडी म्हणत्यान. या राजानी नायकिनी साडल्या जाडी डायरेक्ट बड्डेला जाडी नायकिनी साडल्यात. आणि या राजाला नायकिनीचा पहिल्यापासून लई नाद असतोय जाडी. पण जाडी यांनी यंदा नादच पुरा केला जाडी. जाडी लोक मला जाडी असं म्हणत्यान जाडी. जाडी जाडी आपल्या इथल्या म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांना सुद्धा जाडी नायकिनीचा
लय नाद आहे जाडी माझ्याहून जास्त जाडी म्हाताऱ्या माणसांना लय नायकिणींचा नाद आहे जाडी त्यामुळं जाणी काय पण करून मला नायकिनी बड्डेला नायकिनी आडावस लागत्या जाडी जाणी म्या जाणी बड्डेला नायकिनी आणल्याच्या नंतर जाडी माझी लई छाप पडन जाडी म्हणत्यान या राजकुमारनी डायरेक्ट बड्डेला नायकिनीस आणल्या जाडी मला लोक नवजित्या जाडी त्यामुळं जाडी मी माझ्या बड्डेला नायकिनीस आणणार जाडी जाडी तुला सांगतो जेवणात प्याया खायचा एक टाइम नाद नसावा जाडी पण जाडी नायकिनीचा नाद सगळ्याला असावा जाडी जाडी ही माझी गोष्ट जाडी चांगली डोक्यात धर जाडी जेवणात काय म्हणतो जाडी जराशी लक्ष दी जाडी जेवणात प्याया खायचा नाद नसावा जाडी पण जाडी जेवणात नायकिनीचा नाद सगळ्यांना असावा जाडी 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 मला जाडी प्याया खायचा पण नाद आहे जाडी जाडी मी गांजा पण वडतो जाडी जाडी आणि मला नायकिनीचा पण सगळ्यात जास्त जाडी मला नाद आहे जाडी जाडी सगळाच नाद जाडी राजकुमारला आहे जाडी त्यामुळं म्हणतोय जाडी जेवणात नायकिनीचा नाद सगळ्याला पाहिजे जाडी जाडी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो 100% तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये 100% तुम्ही पोट धरून हसला असतान कारण बघा राजकुमारला नायकिनीचा नाद आहे राजकुमार बड्डेला नायकिनी आणणार आहेत ही जरा कॉमेडी टाईप आहे आणि बोलणं पण जरा कॉमेडी टाईप होतं तर 100%च तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये 100%च पोट धरून आणि खळखळून हसला असता तर मित्रांनो एखादा पॉईंट मी राजकुमारच्या आवाजात किंवा अमृतपुरीच्या नाही तर अजय देवगणच्या यांच्या आवाजात एखादा पॉईंट कोणत्या विषयावर बनवू ती पण मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तर मित्रांनो कसं आहे असं डोकं चलत नाही जास्त असं पॉईंट घावायला त्यामुळं मित्रांनो कमेंट करून नक्कीच आहे ना एखादा पॉईंट मला सुचवा मी त्याच्यावर 100% एखादा व्हिडिओ बनवीन तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका तर मित्रांनो आता राजकुमार त्याच्या स्टाईलमध्ये सांगेल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जाडी आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनेलला जाडी सबस्क्राईब करून टाका जाडी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये 100% आजच्या व्हिडिओमध्ये खळखळून हसला असतान त्यामुळं आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका जाडी आणि माझ्या बड्डेला 100% या सगळीजण मी नायकिनी लावणार आहे जाडी तुम्हाला तर म्या या व्हिडिओ सांगितलं तर मग भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तर मग मित्रांनो भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद